श्री स्वामी समर्थ मित्रांनो, विवाहानंतर पती पत्नीचे संबंध अतिशय पवित्र मानले जातात. शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीने काही विशिष्ट स्थितीला संबंध ठेवणे टाळले पाहिजे आणि विशिष्ट स्थितीला संबंध ठेवलेही पाहिजेत. स्त्री आणि पुरुष हे ब्रह्मांडाचे दोन स्तंभ आहेत, ज्यामुळे सृष्टीचे संचालन होते. स्त्री आणि पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे हा सृष्टीचाच एक भाग आहे. सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार ही स्त्री पुरुष एकत्र आले तर ती एक पवित्र घटना मानली जाते. परंतु तुम्हाला हे माहीत नाही की शास्त्रानुसार अशा काही तिथी आहेत, त्या तिथीला संबंध ठेवणे टाळणे गरजेचे आहे. विवाहानंतर पती पत्नीचे संबंध वैध मानले जातात, पवित्र मानले जातात. परंतु विवाह बंधनाशिवाय स्त्री पुरुषांनी एकत्र येणे अपवित्र, वाईट कृत्य मानलं जातं. लग्नानंतर स्त्री पुरुषाचं नातं समाज मान्यतेनुसार पवित्र निर्माण झालेलं असतं. साक्षात विष्णू आणि लक्ष्मीच्या स्वरूप प्राप्त झालेलं असतं. पण अशा पण काही तिथी आहेत, ज्या तिथीला लग्नानंतर सुद्धा एकत्र येणं वाईट ठरतं. विशेषतः ह्या तिथीला एकत्र येणे टाळले पाहिजे, नाहीतर घरातून सुख समृद्धी निघून जाते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा कोणत्या तिथी आहेत ते आपण पाहूया. हिंदू शास्त्रानुसार पौर्णिमा या दिवशी पती पत्नीने संबंध ठेवणे टाळले पाहिजे, कारण या दिवशी ऊर्जा अस्थिर असते. ऊर्जा अस्थिर असल्यामुळे मन अस्वस्थ होतं आणि तणाव वाढतो. पौर्णिमेला शास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीची पूजा केल्यास समृद्धीची वाढ होते. या दिवशी पती पत्नीने संबंध ठेवल्यास माता लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे आणि ज्योतिषानुसार पती पत्नीने शुभ दिवशीच शारीरिक संबंध ठेवणे संतान सुख आणि वैवाहिक सुखासाठी लाभदायक मानले जाते. यामुळे भाग्य उजळते आणि घरात सुख समृद्धी वाढते अशी धार्मिक मान्यता आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की अष्टमी, एकादशी, अमावस्या यामुळे होते काय, घरामध्ये सुख समृद्धीची वाढ थांबते, नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो. अमावस्येच्या दिवशी संबंध ठेवू नये, कारण या दिवशी नकारात्मक ऊर्जा भरपूर असते, सक्रिय असते आणि ह्या अमावस्येचा दिवस तांत्रिकाची रात्र म्हणून मानली जाते. या दिवशी दानकर्म, पुण्यकर्म केले पाहिजे आणि या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले तर देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच पूर्वजांचा मृत्यू असतो त्या तिथीला देखील पती पत्नीने एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजेच शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजेत. या दिवशी पितरांची आठवण काढली जाते. या दिवशीसुद्धा पितरांच्या नावाने दान धर्म केला जातो. अन्नदान केले पाहिजे. त्यासाठी तन, मन आणि कर्म शुद्ध असले पाहिजे. या रात्री शरीर संबंध ठेवल्याने पितृदेव नाराज होतात. त्यामुळे होते काय, तर वंशवृद्धीची समस्या होते आणि पितृदोषही लागतो. तसेच संध्याकाळच्या वेळीसुद्धा शरीर संबंध पती पत्नीने ठेवले नाही पाहिजेत. ही वेळ गोधुली असते. यावेळी संबंध ठेवले तर लक्ष्मीचा कोप होऊन लक्ष्मी कायमची घर सोडून निघून जाते आणि दरिद्रता येते. म्हणून स्त्री आणि पुरुषांनी हे नियम कटाक्षाने पाळावेत. एखादी व्यक्ती कोणत्याही दिवशी देवाचे व्रत किंवा उपवास करत असेल तर त्या व्यक्तीने त्या दिवशी संबंध ठेवणे टाळावे. त्याने त्या दिवशी संपूर्ण दिवस पवित्र होऊन पूजा अर्चा पाठ करावेत. त्यामुळे व्रत सफल होण्यास मदत होते. एकादशीच्या तिथीला सुद्धा पती पत्नीने संबंध ठेवणे टाळावे. एकादशी विष्णूंची पवित्र आणि प्रिय असते. प्रत्यक्ष विष्णूंनी सांगितले आहे की एकादशीचे व्रत व पूजन केल्यावर मानवाचे सर्व पाप कर्म नष्ट होतात. जे उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा काही नियमांची त्या दिवशी पालन केले पाहिजे. त्यामुळे पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचले पाहिजे. जर ह्या नियमांचे पालन केले नाही तर अनिष्ट परिणाम भोगावे लागतात आणि देवांचा कोप होतो. तसेच शिवरात्रीला, मकर संक्रांतीला, तीज व्रत, पौष व्रत, तसेच स्त्रियांचे मासिक 4 दिवस आणि गर्भपात झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 40 दिवस संबंध ठेवणे टाळावे. तसेच ज्या दिवशी चंद्रग्रहण, सूर्यग्रहण असते त्या दिवशी अशुभ ऊर्जा तयार होते. त्यामुळे सुद्धा स्त्री आणि पुरुषांनी संबंध ठेवणे टाळावे. ग्रहणामुळे या दिवशी अपवित्रता आणि वातावरणातील अशुद्धता भरपूर प्रमाणात वाढलेली असते. म्हणून अशा वेळी काळजी घेणे गरजेचे असते. ग्रहणाच्या वेळीसुद्धा ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे, कारण अशा वेळी गर्भधारणा झाली तर याचे परिणाम अनिष्ट होतात. तसेच अशुभ ग्रहांचा परिणाम होऊन संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो.
आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नवरा बायकोने झोपताना चुकूनही या 5 वस्तू जवळ ठेवणे टाळावे. या 5 वस्तूमुळे घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या 5 वस्तू जवळ ठेवू नका. 1. आरसा. नवरा बायकोच्या बेडरूममध्ये झोपताना आरसा नसावा. जर असेल तर त्याच्यावरती कापड टाकावे, कारण आरसा हा नकारात्मक ऊर्जाने साठलेला असतो. आरशामध्ये नवरा बायकोचे प्रतिबिंब दिसले तर नवरा बायकोच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. 2. कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवतो. बेडरूममध्ये जर झाडू ठेवला तर धनलक्ष्मीची हानी होऊ शकते. तसं पाहिलं तर झाडू हा बेडरूममध्ये ठेवायचाच नसतो. तो जिथे कोणी झाडूला पाहणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा असतो आणि तोही उभा ठेवायचा नसतो. तो आडवा ठेवायचा असतो. आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये बरकत होते. जर आपण झाडू उभा ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लक्ष्मी ही फार चंचल असते. म्हणून झाडू हा आडवाच ठेवायचा असतो आणि बेडरूममध्ये कधीही ठेवू नका. जर ठेवला तर घरामध्ये कौटुंबिक कलह आणि ताणतणावाचे वातावरण तयार होते. बऱ्याचदा लोकांना सवय असते आपण बोटामध्ये घातलेली अंगठी किंवा आभूषणे झोपताना उशीखाली ठेवायची सवय असते. वास्तुशास्त्राप्रमाणे झोपताना डोक्याखाली उशीशिवाय कोणतीही वस्तू नसावी. त्यामुळे होते काय तर नकारात्मक ऊर्जा वाढते. घरामध्ये वादविवाद आणि कलहाचे वातावरण तयार होते आणि कलह वाढून नाती खराब होतात. झोपताना बऱ्याच जणांना घड्याळ काढून आपल्या उशीखाली ठेवतात. असे करणे सुद्धा चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या उशीखाली वस्तू किंवा धातू ठेवणे चुकीचे मानले गेले आहे. यामुळे घरातील शांतता भंग पावते. वास्तुशास्त्रानुसार झोपताना व्यक्तीने आपले पाय पश्चिमेकडे आणि डोके पूर्वेकडे करावे. झोपताना डोके पूर्वेकडे केले तर आपले ज्ञान वाढते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घराची आपल्या उन्नती होते. वास्तुशास्त्रानुसार झोपताना आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची सुगंधी तेल किंवा परफ्यूम ठेवू नये. अशा गोष्टीमुळे सुद्धा नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो. म्हणून झोपताना ह्या सवयी 5 करणे टाळावायचे आहे. चहा, कॉफी, दूध पिल्यानंतर खरकटी भांडी उशाजवळ ठेवायची बरेच जणांना सवय असते. खरकटी भांडी ठेवणे म्हणजे माता लक्ष्मीला रुष्ट करणे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रागावून कायमची आपल्या घरातून निघून जाते. म्हणून चहा, कॉफी, दुधाचे रिकामे भांडे, खरकटे भांडे ठेवून झोपू नये. ती स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावीत. बऱ्याच लोकांना झोपताना उशाजवळ पाणीही ठेवायची सवय असते. पाणी हे चंद्राचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला चंद्र जास्त कष्ट देतो आणि आपला चंद्र खराब होतो. डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं आणि नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व वाढतं. म्हणूनच झोपताना उशाजवळ पाणी ठेवू नये. शास्त्राप्रमाणे पती-पत्नीने ह्या दिवशी शारीरिक संबंध ठेवले तर पती आणि पत्नीचे भाग्य उजळते. घरात सुख समृद्धी येते. कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. ते शुभ दिवस आहेत सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. या दिवशी पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवावेत. ह्या दिवशी संबंध ठेवल्याने गुणी आणि तेजस्वी संतान प्राप्त होते. परंतु त्या रात्रीचा प्रथम प्रहर 12 हा सर्वात शुभ काळ आहे. ह्या काळामध्ये पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवले तर भाग्यवान आणि दीर्घायुष्य संतान होते. अशी संतान आपल्या घरामध्ये जन्मल्यास आपल्या घराची उन्नती आणि भाग्य उजळते. आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. कशाचीही कमतरता राहत नाही. तसेच मासिक पाळीनंतर सुद्धा काही नियम पाळल्यास आपल्या पदरी परिपूर्ण संतान जन्म घेऊ शकते. आपल्या मासिक पाळीनंतर 8वी, 10वी आणि 12वी रात्र सुंदर संतानासाठी शुभ असते. मित्रांनो, मी आशा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी